आज दुपारी आमची बैठक ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली। महाजन साहेब तिथे होतेच। चर्चा केली। चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफीची योजना या सरकारने आणली त्याच्यामध्ये 2019ची अट जी टाकण्यात आलेली ती काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केली। 50,000चं लिमिट जे लावलं गेले ते तुम्ही काढून 2 लाखापर्यंत ते करावं। महाराष्ट्र राज्यामधील कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या कर्जमाफीची तुम्ही वाट बघत होता तीच कर्जमाफी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। तुम्हाला माहीत आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार होतं, परंतु गेल्या कित्येक महिन्यापासून आंदोलनं सुरू होती। रोहितदादा पवार यांनी देखील भरपूर आंदोलनं केली आणि त्यांची बैठक सुद्धा पार पडली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला, परंतु कोणता निर्णय झाला, नेमकं काय घडलं हे कोणालाही माहीत नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आज स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, निर्णय तर झाला। तुम्ही जर शेतकरी असेल तर तुम्हाला माहीत असायला हवं बघा या ठिकाणी नेमकं कर्जमाफी कोणाला मिळणार। बघा, सरसकट 2 लाख रुपये कर्ज सर्व शेतकऱ्यांचं माफ होणार नाही बघा, परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला 1 पण रुपये कसल्याही प्रकारे भरायची गरज नाही। तुमचं 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे। मग कोणत्या शेतकरी बांधवांचं 2 लाख कर्ज माफ होणार आणि काही शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे, म्हणजे की त्यांना पण 1 पण रुपया वरचा भरायची गरज नाही। त्यांचे ते कर्ज माफ होणार आणि बाकी देखील उरणार आहे। मग नेमकं कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार हे जाणून घेणं प्रत्येक कर्जदार शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आता आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब केला आहे। कर्जमाफीसाठी सरसकट निर्णय घेतला गेला नाही, परंतु लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता 18 जिल्ह्यांचे कर्ज सर्वात अगोदर माफ करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा, 18 जिल्ह्याचा नंबर कर्जमाफीसाठी आता लागला आहे। मग शेतकरी बांधवांनो, कोणते ते 18 जिल्हे आहे जेथील कर्ज सर्वात अगोदर सरकार माफ करणार आहे? बघा, पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये अमरावती आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून तेथे पहिल्या टप्प्यानुसार प्रक्रियेनुसार निधी जमा व्हायला आता सुरुवात होणार आहे। राहिलेल्या 18 जिल्ह्यांची कर्जमाफी पुढील टप्प्यामध्ये पूर्ण केले जाणार आहे, असं या ठिकाणी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे। ही कर्जमाफी 2 लाख रुपयाची आहे, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, मागे घातलेले जे काय अटी होत्या, ज्या काय निकष होत्या, त्यामधल्या भरपूर अशा अटी आणि निकष आता वगळण्यामध्ये आले आहे आणि शेतकरी बांधवांना आता बऱ्यापैकी दिलासा मिळू लागला आहे। मात्र ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज थकीत नाही, ज्यांनी त्यांचं कर्ज भरलं आहे किंवा या ठिकाणी त्यांनी त्यांचे कर्ज नवेजून केले आहे, बघा, अशा शेतकऱ्याला 50,000 रुपयांचा लाभ सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्याला काही करण्याची गरज नाही, शेतकऱ्याला फक्त एक अर्ज करायचा आणि शेतकरी बांधवांचे काहींचे 50,000 रुपयाचे कर्ज माफ होईल आणि काही शेतकऱ्याला डायरेक्ट 2 लाख रुपयाची माफी आता मिळणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळू लागला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, प्राधान्याने दिलेल्या या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असून पहिल्या टप्प्यामधील प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। त्यामुळे नेमकं कर्जमाफी पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार हे पाहून घेणं आता प्रत्येक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाहणं गरजेचं आहे। आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक फक्त बघत चला, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आता कर्जमाफीचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। बघा, सर्व जे काही निकष आणि अटी होत्या ते आता वगळून टाकण्यामध्ये आले आहे, मात्र तरी पण सरसकट कर्जमाफी होणार नाही। शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, कर्जमाफीच्या या यादीमध्ये बघा जळगाव जिल्ह्याचा पण समावेश आहे, त्यानंतर नंदुरबार आणि नांदेड या जिल्ह्यांचा उल्लेख असून पहिल्या टप्प्यामध्ये येथील शेतकरी कर्जमुक्त होणार आहे। बँकांनी आता लाभार्थ्याची यादी अंतिम केली असून पडताळणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या 18 जिल्ह्यांची प्रक्रिया यशस्वी होताच उरलेल्या जिल्ह्यांना देखील आता कर्जमाफी मिळणार आहे।
मग नेमकं सरकारने असं का केलं? 2 टप्प्यामध्ये कर्जमाफी का मिळणार? बघा, हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढं आता बघायला मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पडताळणीमध्ये बीड, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची नावे असून त्यांना पहिल्या टप्प्यामधील यादीनुसार लाभ मिळणार आहे. ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले त्यांनाच या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार. ज्यांनी मुदत कर्ज काढले, पाईपलाईनसाठी कर्ज काढले, ट्रॅक्टरसाठी कर्ज काढले किंवा गोठा बांधण्यासाठी कर्ज काढले, अशा शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ही कर्जमाफी फक्त पीक कर्जावर अवलंबून आहे. म्हणजे की तुम्ही ऊस लावण्यासाठी किंवा या ठिकाणी कोणत्याही पिकासाठी जर कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला सरकारच्या माध्यमातून माफीही दिली जाणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यानुसार बघा पुढे अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यामधील बँका आता कर्जमुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यानंतर प्रशासनाने पूर्ण लक्ष दुसऱ्या टप्प्यावरील 18 जिल्ह्याकडे देखील लावलं आहे. हो, त्यामुळे आता कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकऱ्याला 50,000 असो किंवा 2 लाख रुपये असो, परंतु माफी आता देण्यामध्ये येणार आहे. हे शक्य झालं आहे रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नामुळे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामधून जर असाल तर तुमची सुद्धा कर्जमाफी होणार आहे. मग तुमचं प्रोत्साहनपर लाभ असो किंवा 2 लाख रुपये लाभ असो, बघा तुम्हाला प्रोत्साहन 50,000 रुपये मिळणार आहे. 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आणि बाकी पण शिल्लक राहणार. म्हणजे की तुम्हाला कसल्याही प्रकारे स्वतःच्या खिशामधून कर्ज भरण्याची आता गरज उरलेली नाही. बघा यादीमध्ये शेवटचे जिल्हे म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर आणि हिंगोली असून येथील कर्जमाफीची पहिली लाट आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा ज्या 18 जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आपण सांगितले आहे येथे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी मिळणार आहे. आणि ज्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये येत नाही त्यांना पुढील काही दिवसामध्ये कर्जमाफी मिळणार आहे. मग आता तुम्ही फक्त लक्षपूर्वक व्हिडिओ बघत चला. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बँकांकडून भेटलेल्या माहितीनुसार अमरावती आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांचे आधार प्रमाणीकरण आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज आता माफ होणार. आता संपूर्ण कोणच होणार? ज्यांचं 2 लाख रुपये आहे आणि ज्यांचं 4 लाख रुपये आहे त्यांचे 2 लाख माफ होणार आणि 2 लाख पुन्हा या ठिकाणी बाकी राहणार. ते तुम्ही कधीही भरू शकता. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की या ठिकाणी थोडीशी अजून पण काहीतरी अशी अट आहे जी तुम्हाला पूर्ण करावी लागणार. मग कोणती अट आहे ती अगदी आपण 1 मिनिटानंतर पाहणारच आहोत. आता बघा नांदेड आणि जळगाव या भागामधील शेतकरी बांधवांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय हा घेण्यामध्ये आला. बघा ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षाही कमी आहे बघा किंवा 2 लाखाच्या आतमध्ये आहे अशांना सुद्धा लाभ मिळणार आहे. आता बघा बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा जर तुम्ही बीड आणि बुलढाणामधून जर आहे तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण या भागामध्ये सर्वात अगोदर लाभ मिळणार हे सरकारने आता सांगितलं आहे. बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्यावेळी ही घोषणा केली होती तेव्हापासूनच शेतकरी बांधव खुश झाले होते, परंतु ज्या काय अटी टाकल्या होत्या त्या अटीमुळे शेतकरी नाराज झाले होते. परंतु आता कसल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून अटी आता वगळण्यामध्ये आल्या आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, ज्या शेतकरी बांधवांना मागेसुद्धा कर्जमाफी भेटली होती उद्धवजी ठाकरे साहेबांची, त्यांना देखील या कर्जमाफीमध्ये आता लाभ मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, यवतमाळ आणि वाशिममधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आता म्हणावी लागेल. मग शेतकरी बांधवांनो, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार हे देखील पाहून घेणं गरजेचं आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे सरकारने सांगितले आहे ते म्हणजे की नागपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो, 2 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही होणार आहे. आता बघा तुमचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं आहे का? जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं नसेल तर पुढील आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसानंतर पुन्हा 18 जिल्ह्याची यादी जारी होणार आणि शेतकरी बांधवांचे संपूर्ण राज्यभरामधील कर्ज माफ होणार.
तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अशाच शेतकरी बांधवांना हा लाभ मिळणार आहे. जर तुमच्याकडे फार्मर आय डी क्रमांक किंवा फार्मर आय डी कार्ड नसेल तर मग अडचणी निर्माण होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.